नमस्कार मंडळी, स्वागत आहे माझ्या व्लॉगमध्ये। आज आहे दुसरा दिवस माझ्या आईच्या घरी आणि सकाळ अगदी स्वर्गासारखी वाटते। सकाळची थोडीशी गार हवा, पक्ष्यांचा गोड गोंगाट आणि समोर दिसती बाग फुलांनी भरलेली। मला वाटते की निसर्गाने स्वतःचा सारा रंग इथेच होता। मम्मी पप्पांनी ही बाग स्वतः तयार केली आहे। रोज सकाळी ती पाणी घालतात। इथे आल्यावर वेगळीच शांतता मिळते। आईच्या बागेतली सकाळ म्हणजे वेगळाच आनंद असतो, वेगळाच नजारा असतो आणि ही एक भावना आहे घरगुती आपुलकीची। इथं घेवड्याच्या शेंगा लावल्यात खाली, म्हणजे सीझन वाईज लावलंय इथं। परत हळद पण आहे बाजूला, इथे नारळ आहे, माग पपई आहे आणि प्लस अंजीरचंही माग छोटंसं झाड आहे, ते अजून आलेलं नाही। मध्येच इथे तुम्हाला गुलछडी पण दिसेल, दोनच कळ्यात मस्त अशा सुंदर तिथं। नंतर मग बाजूला गेलं तर पेरूचं सुद्धा झाड आहे, इतकं सुंदर। इथे टोमॅटो सुद्धा आलेत, फ्रेश आहेत, ग्रीन कलरचे, अजून पिकलेले नाहीत ते। आणि मध्येच तिथं मला गुलाबाचं झाड दिसलं आणि त्याच्यावर मस्त टवटवीत गुलाब दिसला, जो की लपून बसले होते मध्येच हिरवळीमध्ये। सो ते एकदम छान दिसलं आणि इथं हार्दिक खेळत होता। आणि आता इथं मस्त मी सगळी फुलं काढून घेणार होती झाडाची। मला हे काम खूप आवडतं, काय माहिती। इथे माझा आज दुसराच दिवस होता, पण जणू वाटत होतं की घराची सुंदरता आणि ताजेपणा माझ्या हृदयाला अजून जोडत आहे। बागेतील अनेक रंगाची फुलं मी इथे पाहिली। झाडावर जशा छोट्या छोट्या तुळशीच्या पानावर गळलेले पाणी सुंदर दिसत होतं, तसंच विविध रंगाचे जास्वंद, चंपा म्हणजे चाफा, गुलाब, जाईची फुलं यांचा वासही खूप छान असं फिरत होता आणि खूप मनाला असा आनंद मिळत होता। नंतर मग मम्मी म्हणाली इथे की सगळी आता फुलं काढून घेऊयात झाडावरची, जेणेकरून आपल्याला देवाला वाहता येतील। सो मग मी इथे लगेच ताट घेतलं, कारण हे माझं फेवरेट काम होतं आणि मी तिथे गेले काढण्यासाठी। इथे मागे तुम्हाला ऊसही लावलेला दिसेल, काय माहिती काय डोकं होतं आमच्या पप्पांचे, तो ऊस लावलाय, पण तो छान पद्धतीने आलाय। 3च काड्या होत्या त्या ऊसाच्या, सो तेही लावल्यात। इथे तुम्हाला तुळशीची रोपं दिसत आहेत की नाही माहीत नाही, पण खाली खूप अशी तुळस आली आहे। मग आंबाही आहे, ही बागेची दुसरी बाजू आहे खरं तर। किती सुंदर कलर आहे ना या गुलाबांचा, मला फार आवडला। मग नंतर मी जास्वंदाकडे वळाले, नंतर मी जास्वंदाची फुलं काढायला गेले पुढे। इथं माझी सगळी फुलं काढून झाली होती, तुम्ही बघू शकता। ताट आता पूर्ण भरायला आलं होतं आणि इथे एक सोनटक्क्याचं पण झाड आहे, सोनटक्क्याची फुलं असतात, सो ती मी इथं काढून घेतली। नंतर मी नेक्स्ट काय म्हणतात डेस्टिनेशनला गेले, म्हणजे ते होतं माझं तिकडचं गुलाब, खूप कोपऱ्यात ते तुम्हाला दिसत असेल तर। आणि मी तिथली सगळी गुलाबाची फुलं काढली। तो डार्क पिंक कलरचा गुलाब होता। या फुलांचा रंग ना खूप असा गडद आणि टवटवीत होता आणि चंपा पण एकदम भारी होता, म्हणजे काय सांगायचं, दिवसभर घरात त्या फुलांचा वास येतो। मम्मीच्या बागेतली फुलं वेचली आणि काय सांगू, इतकं मन असं भारी वाटत होतं, शांत वाटत होतं। नंतर फुलं वेचून झाल्यानंतर आठवण झाली माझ्या गोड बाळाची, आणि त्याचं सगळ्यात आवडतं जे फळ आहे ते पपई, आणि इथली पपई म्हणजे अगदी गोड आहे आणि ती त्याला खूप आवडते। म्हणून मग मी जाताना ह्याच्यासाठी पपई नक्कीच नेते। सो मी इथं काढायला गेले होते, तिथं ज्या पपई पिकल्या होत्या त्या मी काढल्या। आणि मग ही आहे आईच्या बागेतली पपई, गोड आणि ताजी, आणि ती पाहिली की बाळ इतकं खुश होतं आमचं, काय सांगायचं। शेवटी मग मम्मी म्हणाली इथे मला की तू आळूची पानं पण घेऊन जा, थोडीच आहेत, अशी छोटी छोटी होती कवळी एकदम मस्त, म्हणून तीही काढली एकदम। आणि काय मस्त आळूच्या वड्या होतील ना ह्याच्या, हाच विचार आला डोक्यामध्ये। इथे मी घेवड्याच्या शेंगा पण काढून घेतल्या पटापट।
आता हा मी सगळा बागेतला जो वानोळा म्हणता येईल हा मी सगळा इथे काढून ठेवला होता आणि नंतर मग मी तहा भरण्यासाठी पण सूप केला. खरं तर मम्मीच्या घरी काही वेळ घालवणं म्हणजे फक्त वेळ घालवलं नाही, ते तर आयुष्याला नवीन ऊर्जा देण्यासारखं आहे. ती एक अनुभूती आहे आणि परत जायची वेळ आली की मन अजूनही तिथेच असं रमून आहे. इथे सगळं मी व्यवस्थित भरून घेतलं, जाण्याची तयारी केली आणि इथल्या सगळ्या आठवणी, प्रेमाला आईची जी ऊब असते तीसुद्धा या पिशवीत मध्ये भरून घेतली. आता जाऊन फक्त सासरी निघायचं होतं, तिथे जाऊन एक नवीन सुरुवात करायची होती. पण मनावर नेहमीच एक आठवण राहते, चला असो मी इथे आले होते सगळं भरण्यासाठी. पप्पा मध्येच येऊन म्हणले ती सीताफळं जी मी आणली होती काय म्हणतात बाजारातून ती घेऊन जा, आठवणीने तुझ्यासाठीच आणली होती. सो तीही भरून घेतली. किती प्रेम असतं ना आईवडिलांचं आपल्यावरती, म्हणजे विचारही करवत नाही की कसं एवढं प्रेम त्यांच्याकडे येतं आणि ते देतात. मला नाही माहिती, मी पण एक आई आहे म्हणा, पण अजून त्या फेजला नाही गेलेली की एवढं सगळं प्रेम अजून नाही मला ते शब्दात मांडता येते. ती एक वेगळीच फिलिंग असते म्हणा की काय. चलो असो, आता ते काय मला एवढं व्यवस्थित मांडता येत नाही, पण प्रत्येक मुलीला हे असंच वाटत असणार. जर तुम्हालाही वाटत असेल तर नक्की मला कमेंटमध्ये सांगा. मला तर इथं फार मनावर असं ओझं आल्यासारखं झालं होतं की आता निघायचे बाबा आणि आता अजून थोडा वेळ, पण आता आपल्याला इथं थांबता येणार नाही आहे. सो हेही माझ्या मनात कुठेतरी चाललं होतं. सो इथं मी सगळं आता बॅगेत भरलं, त्यासोबत आठवणीसुद्धा भरून घेतल्या. तर इथे मम्मीच्या घरातला जो दिवस होता तो संपला आणि इथे आम्ही निघालो होतो. आम्हाला मध्येच पाऊस पण लागला आणि मम्मी पप्पाच मला सोडायला येणार होते ॲक्च्युली, आणि जाता जाता माझ्या मामाच्या घरी पण जायचं होतं. सो आम्ही इथे निघालो छानपैकी. इथं आम्ही मामाच्या घरी पोचलो होतो. ॲक्च्युली त्यांनी नवीन घर घेतलं होतं, सो आम्ही तिकडे गेलो होतो बघण्यासाठी. इथं माझी आई म्हणजे माझी आजी, सो इथं खूप दिवसांनी भेटली होती आणि इथं खूप गप्पा चालल्या होत्या, तसंच चहा पण झाला. इथे माझी मामी पण आहे आणि आमचं पिल्लू मध्ये मध्ये सारखं खेळत होतं. आणि हे माझं छोटंसं भाऊ आहे म्हणजे मामाचा मुलगा, आणि त्याला हार्दिकला मी इथे चिडवत होते, हा माझा दादा आहे, हा माझा दादा आहे, आणि तो त्याला ओढत होता. सो ती मजा येत होती मला खूप इथं करायला. सो मी त्याची मजा घेतली इथे खूप सारी. मामा आजीचं घर म्हणजे एकदम दुसरं घर असतं आणि माझ्यासाठी तर खूपच दुसरं घर आहे. म्हणजे मी इथं माझी प्रत्येक दिवाळीची सुट्टी, उन्हाळ्याची सुट्टी काढली आहे. म्हणजे त्याला काही लिमिट नाही, इतकं मामाच्या घरी राहिले. इवन माझा डिप्लोमा चालू होता तेव्हा पण मी 1 वर्ष मामाच्याच घरी राहिली. सो माझं मामाच्या घरीचे खूप साऱ्या आठवणी आहेत ज्या की माझ्या अनफॉर्गेटेबल आहे, आणि इथं सगळं त्याच आठवणी आणि तेच रिफ्रेशमेंट चाललं होतं. खरं तर इथं गॉसिप पण चाललं होतं, कोण कोणाचं काय सगळं चाललं होतं. आता इथे मी बोलणार नाही. आता परत जायची वेळ झाली होती आणि हा प्रवास अगदी सोपा नाही, पण कुटुंबासोबत असे क्षण, गप्पा आणि आठवणी मनात भरभरून ठेवतात. घरात पोचले आणि वाटलं चला थोडा वेळ आराम करूया, पण कुठलं काय, कुठूनही आलं तरी बाईला सुट्टी नसती हो. बाहेरून आले की घर पाहून वाटतं याचं आवरायचं, तिथलं झाडायचं, किचन साफ करायचं. आणि मग मी काय केलं, सगळं घर छान झाडून घेतलं. मम्मीच्या घरातून परत येताना जरा भारीच झालं होतं, पण घरी परतल्यावर आपल्या जागेचा एक वेगळाच आनंद मिळतो. घरात शिरलं की एक वेगळीच ऊब जाणवते. हे माझं घर, हे माझं विश्व, आणि सगळ्यात खास म्हणजे माझं बाळ. सगळं आवरून झाडून झालं आणि आता वाटलं आता थोडा शांतपणा मिळेल, पण कसलं काय. किचनमध्ये पाय ठेव लक्षात आलं शांती ही काय इकडे फारशी टिकत नाही. मला एक मम्मीचं बोलणं आठवलं इथं, बाई असली की घरात शांत बसणं लक्झरी वाटतं. आणि खरंच आहे ते. कुठूनही आलं तरी एकदाचं किचनमध्ये पाय ठेवला की ही भांडी कर, ती भाजी ठेव, तो डबा धू, सगळं आपसूक काम हाक मारायला लागतं. मन म्हणतं जरा बस, थांब, विश्रांती घे, पण किचन म्हणतं थांबायचं नाही, इथे वेळ कुणासाठी थांबत नाही ग.
आणि इथं मला थोड्याशा काही ओळी आठवल्या, त्या मी कुठेतरी वाचल्या होत्या. सो मी त्या अशा लिहून ठेवल्या होत्या. सो आता म्हणलं शेअर करावं. सो कधी वाटतं काम संपणार कधीच नाही, पण हाच आपला संसार आहे. थोडा गोंधळ, थोडा वैताग आणि त्यातून भरपूर प्रेम. आता इथे मी भांडी घासत होते आणि डोक्यात चाललं होतं, आईकडे गेले होते, किती प्रेमाने तिने बॅग भरून दिली, ती पपई, आळूची पानं, आणि म्हणाली सगळं येऊन जागं आणि सगळं नीट कर. ते शब्द अजूनही कानात घुमतायत. आई पण अशीच असायची, थोडं स्वतः दमली पण सगळं नीट करून झोपायची. भांडीत बसलं की कधी कधी वाटतं शब्द नाही पण आठवणी धुतात हातातल्या पाण्यात, आणि त्या सगळ्यांना पुन्हा एकदा उजळून पाहावं वाटतं. आईकडून जे काही आणलं ते सगळं नीट काढून एक एक जागेवर ठेवले. पपई बाळासाठी, आळूची पानं माझ्यासाठी, घरगुती चटणी, प्रत्येक गोष्ट आईने मन लावून दिली होती. हे करताना ना मनात एक विचार सतत फिरत होता, लग्नानंतर आयुष्य खरंच किती बदलतं. पूर्वी सगळं आपल्यासाठी वाटायचं, आई जे करत असे ते आपल्यासाठी, पण आता आपण कुणासाठी करतोय? आपलं बाळ, नवरा, घर, संसार स्वतःपेक्षा जास्त आता दुसऱ्याचं जग महत्त्वाचं वाटायला लागलंय. पूर्वी आईचं म्हणणं कळायचं नाही, पण आता प्रत्येक वाक्य आठवतं आणि त्यामागचं कारणही समजतं. सर्व आवरून घेतलं, डिनर बनवला, छान असा मेनू बनवला, चपाती, भाजी, भात, वरण, आणि मग नंतर बेडरूम आवरायला घेतला. इथे मी बेडरूम आवरायला घेतली होती. उगाच सगळं अस्तव्यस्त पडलं की झोपच लागत नाही. मग या सगळ्या दिवसात इतकं सगळं काही केलं होतं. आईच्या घरी गेले, बागेचं काम, प्रवास, घरी परतून सगळं सांभाळणं, पण शेवटी जेव्हा आपलं घर नीटसं दिसलं ना तेव्हा वाटतं आपण खरंच काहीतरी पूर्ण केलंय. आज घर आवरल्यानंतर सगळं नीट केल्यावर जेव्हा आपण स्वतःसाठी 2 क्षण घेतो ना तेच खरे समाधानाचे असतात. चला तर मग तुमचाही दिवस असाच जातो का हे मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. आता मी इथं व्हिडिओला एंड करते. भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्ही लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.